तर इंस्टाग्रामवरती आपली आयडी आहे संतोष वंजारी आणि मनीषा वंजारी, 2 आयडी आहे. दोन्ही आयडीवरती मी हा व्हिडिओ टाकणार आहे, म्हणून तुम्ही तिकडे जा, कमेंट करा. आम्ही ज्यांच्या आम्हाला सगळ्यात पहिले कमेंट येईल, ज्यांचा आम्हाला नंबर येईल त्यांना आम्ही कॉल करू आणि आमचा नंबरसुद्धा देऊ. नमस्कार सगळ्याला, कसे आहात सगळेजण? मस्त असणार आहे. आता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असणार आहे की सावळे फॅमिली आमच्या घरी येणार होती काल, पण आता ते कॅन्सल झालेले. कालदी आपला रामभाऊ आणि रोहिणी आणि आजी हे 3 जण यायला लागलेले आणि परवा दिवशी मग ते सगळेजण येत आहे. परी मला परीचा बड्डे आमच्या इथं करू, तर त्याने अजून कॅन्सल केलं. नाही तर पोरी सगळ्या खुश होत्या की परी आपल्या घरी येणार आहे म्हणून बड्डेले, पण त्यांनी कॅन्सल केलं आहे की नाही? ते काउंट केलं हे काही मला माहित नाही अजून. ठेवलं बेटा मी, जसं मला माहित होईल तसं तुम्हाला सांगितलं मी काउंट नाही आले म्हणून. इकडे राणीच्या चालू चिकुल्या करणं. आता भाजीला काही नव्हतं, मला चला आज चिकुल्याच करूया. तुला आवडतं बेटा? आवडता माय फिक्याच करू का? मग तिकट करू नाही का? मी चटणी टाकतच नाही. मग मी सैतून शेंगदाणा चटणी आहे ना. हाव का बाप्पा, शेंगदाणा चटणी आवडते तुले? आणि आमच्या ऋतूले की खूप परेशान करायला. ऋतूचं काय करा, नुसतं पोरीची लढाई करायला आले की इले मारी तिले मारी. सकाळी किती मारत होता मला. हाव ना, सब्जी मारते मला. अरे बेटा असे काट्या कशाला काढायला येईल तू? जशा आहे तशा करणार आहे बेटा. थोडा आपला फोटो काढ नाही त्याचा कवर करत राहायची अशी. मग आता वरला गदगद वरच लगे टाक नाही, पटपट कर ना. हा पट 2च करायचे. कर अजून. हा तर आज राणीच्या चिकुल्या खाणे आज फिक्क्याच करून लावल्या. कर तू. बाकी आता सोनूच पप्पा येणार आहे. कोण कोण येणार आहे? कालदी राम मामा, ऋतू, रोहिणी मम्मी बस आणि आजी. हा आजी, लुगड्यावाली आजी. कोणची गाडी घेऊन? एसटीनं. एसटी येतात का? आणि मग मामा हो मामा परदेशी येतील गाडी घेऊन. सगळेजण दादा की दादा आई नाही ना, परीचा बड्डे नाही म्हणतात ते. आमच्याच घरी करतो म्हणता आम्ही. असं आजी करतो. बरं चला, आता आपलं वरण सुद्धा शिजत आलेले. चाकू सुद्धा घेऊन ठेवले मला लेकर, पण काय कसं तरी कॅन्सल केलं. जाऊ दे त्यांच्या मनानं. आणि दाजी काही घरी नाही आहे आणि अजून काही गोष्ट काही मी सांगितली नाही. आज आम्हाला असं वाटलं की आजच येतील ते. किती दिवस काय सांगा किती दिवस राहतात? आता आले तर राहील. आता 5-6 दिवस तर राहिलेच पाहिजे की नाही? पाहू आता किती दिवस राहतात. चला मग आता स्वयंपाक करून घेते मी. ती येतील अजून, वावरात जायला पाणी चालू करायला. आणि या तुम्ही वावरातून चालू करते आणि मग तुम्हाला सांगते गाडी आहे की नाही. चला मग. काय रे भाऊ, खाजून आली का रे? मी ना आणलीच तुम्हाला कसं दिशील. काय चोरीला गेलं रे? हो इकडे या रे. पावशी चोरीला गेली काय? पावशी चोरीला गेली. तर या 2 मित्रांची पावशी चोरीला गेली आहे. एक या घरामध्ये जाग्याला पायाले, एक या घरामध्ये उभा आहे आणि चोर हे इकडे बसलेले आहे. पावशी दिसली का मॅडम? आम्ही आणलीच दिशील कुठून? हे पाहुणे एक बघून आला, एक बघून गेला तिकडे. काय ऋतू, तुला पावशी दिसली काय? हे काय म्हणतो? बरं जाऊ दे. हा तर तुम्ही म्हणसान की हे आयबी कशामुळे झाली, तर हे बघा आयबी याच्यामुळे झाली. हे बाई लेकरांना येऊन भिडून मस्त चिकुल्याचा आटम चालू आहे यायचा. त्याच्याकडे बघून दिला थोडेफार. दादा नेला होय, दादा नेला होय. मग भेटून भाषेले आता गावात आता भेटलं असं थोडी आहे. काल त्याला मला गेले, आज कसे गेले? अरे मला काम होतं कसे गेले काल त्याला म्हणत नाही म्हणे. चाबीसाठी जाणं पडलं मोटरच्या. चाबीसाठी गाडी घेऊन जाणं पडलं त्याची. आपली गाडी घरी नव्हती ना. मग सोनच्यामध्ये गाडी होती का? केली मोटर पण मग केली पण झाला कापूस. कापूस बी झाला. आता आता काय करे, कपाशी उपटते वाटते आता बघते राहिले. आता अजून टाइम आहे ना. बाकी किती कटला आपला? काय माहिती किती कटला आता. किती पैसे सांग. एक गाडी निघली ना आता, किती भरते काय माहित. हा एक गाडी निघली रे. मग एक गाडी बस निघला मग तर. गाडी म्हणजे मागच्या बाजूने नाही निघलती ना. मागच्या बाजूने नाही येत नाही. आपल्या वरतून तेव्हा सारखंच करी.
नाही द्यायचं 1 महिन्यानंतरांच्या वावरात. अगोदर आहे का? आपल्यावर एक म्हणा लेट आहे तर आता आपल्यावर ती नेईल दुसरी होईल आहे आता. मग तुम्ही सांगितलं की नाही काय हा नाही उद्याने कापणार 4-5 दिवसांनी कापणार. आता झालं ना 8-10 दिवस झालं ना काटायला आपण. आता तुझं स्वप्न धीरे धीरे पूर्ण होणार आहे की नाही. कोणतं स्वप्न आहे बाबा? तुझं स्वप्न काय मला सांग पहिले. वैतागी स्वप्न. राहू दे मग हे स्वप्नच नाही तर मग ते काही पुरं होणार नाही मला वाटतं नाही. आहे की नाही. जाऊ दे मग सोडा ना. आपलं कसं चाललं बॉडी किती तर हे मुलाले पहा कसे भिडवून दिला तिघी 4 मुलं. हां कसं का आपण चालू मुक्तानगरचे. तर आम्ही आता नवीन व्यवसाय चालू करणार आहे. तुम्ही सांग कोणचा ताई साडायचा का? तसं नाही आहे. मला चला आता जवळपास आपले जसं मुक्ताईनगर झालं, मलकापूर झालं, कुरा झालं, तर छोटे छोटे व्हिडिओ करू म्हणलं इंस्टाग्रामवरती आहे की नाही. तर दुकानाचं प्रमोशन करून देत जाऊ आम्ही. हां तुमचं कशाचंही दुकान असू द्या आम्ही त्याचं प्रमोशन करू. आणि कसं तुमचे सपोर्ट पाहिजे आम्हाला. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आहे. कारण की जे तुम्ही जसं आम्ही जसं होईल तसं करू. कारण आमची नवीन सुरुवात आहे म्हणून फक्त तुमची सहायता पाहिजे की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा म्हणून. नवीन सुरुवातीला जरा थोडंसं कन्फ्यूज होऊ आम्ही. पण जमता कोणची गोष्ट हे नाही आहे, सोपी नाही आहे. करता ती आपण करून पाहू तेव्हाच आपल्याला जमीन आहे की नाही. फक्त आम्हाला जायचा खर्च द्यायचा तुम्ही ना. हां आम्ही 5 शेड्यूल तुमची फ्री करून देऊ. फक्त आम्हाला जायचा खर्च द्यायचा. आणि जर का तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर आपली जी फी राहील की नाही त्यामुळे तुम्हाला सांगूच की आमची फी काय राहील. 5 व्हिडिओ आपण फ्री करून देऊ त्यांना पहिले सुरुवातीला. जे पहिले आपल्याला द्यायचे फोन येतील समजा हां त्याचे आपण 5 शेड्यूल फ्री करून देऊ. आणि आता तुम्ही म्हणसान ताई फोन नंबरच्यावर टाकणार नाही आहे. मी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकणार आहे. जर का तुम्ही आमच्या जवळपासले कोणी असाल तुम्ही तरी आम्हाला कमेंट करा, तुमचा नंबर पाठवा. आणि जेवढं जास्तीत जास्त आम्हाला समजा कमेंटवर बघीन मी जेवढं आम्हाला कमेंट आल्या की बा तुम्ही करा सुरुवात चांगली आहे. आणि जर तुम्हाला तुमचं जर जितके दुकान आहे तुमचे मला जर समजा तुमच्या दुकानाचं प्रमोशन करायचं असेल तर आमच्या इंस्टाग्रामची आयडी आहे त्या आयडीवर तुम्ही कमेंट करा करायचे म्हणून तर आमचा आम्ही नंबर टाकू आहे की नाही. तर इंस्टाग्रामवरती आपली आयडी आहे संतोष वंजारी आणि मनीषा वंजारी 2 आयडी आहे. दोन्ही आयडीवरती मी हा व्हिडिओ टाकणार आहे म्हणून तुम्ही तिकडे जा कमेंट करा. आम्ही ज्यांच्या आम्हाला सगळ्यात पहिले कमेंट येईल ज्यांचा आम्हाला नंबर येईल त्यांना आम्ही कॉल करू आणि आमचा नंबरसुद्धा देऊ. सध्या काही स्क्रीनवरती मी नंबर टाकणार नाही आहे. थोडं म्हणजे कसं हा व्हिडिओ गेला पुढच्या व्हिडिओ तुमचा नंबर मी टाकणारच आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा आणि आम्हाला प्रोत्साहन करा की आम्ही सुरू करूया म्हणून आहे की नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा नंबर टाकणारच आहे. हां मग कशी आमची सुरुवात करायची आहे ते. हां सुरुवात आमची तुमच्या साह्यानंच होणार आहे. म्हणूनच खूप विचार केला या गोष्टीवर आम्ही ना म्हणून मला चला करूया. आपल्याला जमतं मग मागं काय करायचं आहे की नाही. आमच्यापासून तुमचाही काहीतरी फायदा झाला पाहिजे. हां कारण की मुक्तानगरमध्ये खूप सारे दुकान आहे अजून तुम्हाला काही तुमच्या प्रमोशनची जास्त काही फी ठेवणार नाही. फक्त कसं आमची रोजीरोटी म्हणून आम्ही फी ठेवणार आहे दुसरं काहीच नाही. तसं काही तुम्ही घाबरा नको की चला बघ हे फी किती म्हणते प्रमोशन म्हणतात आता किती म्हणतात काय म्हणतात असं काही नाही. असं काही हायम करणार आहे आपल्याला. पहा जरा लक्ष द्या आमच्याकडे. आणि इंस्टाग्रामवरती खूप सारे व्हिडिओ चाललेले म्हणजे खूप व्हिडिओ चालले पण तुम्ही सगळेजण फॉलो नाही करलेले. आपल्याला फॉलो करा. जसं आपल्या मनीषा वंजारी या आयडीला तुम्ही फॉलो केलं तसंच संतोष वंजारी या आयडीला फॉलो करा जे करून तुमच्यापर्यंत आम्ही नवीन व्हिडिओ आणूच या. जसं की लग्नाचे भरपूर व्हिडिओ शूट करायला मी ना ते टाकायचे राहिलेले ते लवकरच तुमच्यापर्यंत येतील. तर चला आता थोडंसं स्वयंपाकसुद्धा झालेलं आहे. जेवण खाणं करूया आणि आपल्या नवीन व्यवसायाची सुरुवात उद्यापासून सुरू करूया आहे की नाही. आणि याच्यात आपला सगळ्यात जास्त सपोर्ट आपला भाऊ करणार आहे. जसं की हा सल्ला आम्हाला आमच्या ओम भैयाने दिलेला आहे. पण मला चला करून पाहतो म्हणजे तुम्ही जमतात तुम्ही मागं काऊन सरा लागले. पण थोडंसं मनात विचार येत होता की करू की नाही करू पण मला चला हिंमत मारलीच करूनच पाहू म्हणलं. सगळ्या जमतं तर आपल्याला काय नाही जमणार आहे की नाही. करून पाहिलं तर काही बी शक्य आहे. काम केल्याशिवाय येत नाही. कोणत्याही कामाला जर माणूस पहिलेच खसला तर काम होत नाही. थोडंसं माझा जीव मागं पुढं करत होता. सुरुवातले काय कोणीही कामाला जरा कामाकडंच वाटतं पण मग येता कोणतीही काम. फक्त तुम्ही तुमचा पत्ता टाका नंबर टाका आम्ही नक्की तुम्हाला कॉल करू आणि तुमच्या कॉलचं उत्तरसुद्धा देऊ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जसं मुक्तानगरचा आहे की कुऱ्याचा घ्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर चला आता आहे की नाही अजून काय सांगायचं. जास्त काही लांब म्हणून जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणसान की जळगावचे आहे कोणी म्हणून भुसावळचे आहे कोणी म्हणून
अकोल्याच्या नाही ते नंतर पाहू आपण. पहिले आपले मुक्ताईनगर, कुराण, मलकापूर हे 3 आपल्या जिल्ह्याने आपल्याला जर सपोर्ट चांगला केला तर आम्ही पुढं सुद्धा जाऊ, आहे की नाही. पण आता पहिले सुरुवात 3 जिल्हे नाही गे, 2 तालुके 2 तालुक्याने एक हे. तर तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या आशीर्वादाने जर पुढे गेलो तर जळगाव बी जाऊ आणि भुसावळ बी जाऊ, आहे की नाही. काय होणार. हां, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे, दुसरं काही नाही. आता सुरुवात करू आपल्या मुक्ताईनगरहून आणि कुऱ्याहून, त्याच्या पुढं मग मलकापुरी, आहे की नाही. चालेल. तर चला मग आता पुढचं म्हणजे कसं, संध्याकाळचा टाईम आहे, स्वयंपाक करायचा आहे. आता आम्ही या गोष्टीवर खूप विचार केला आणि तेव्हाच आम्ही एवढी हिंमत मारली. तर आता तुमच्या कमेंटवर अवलंबून आहे. चला चल तर रुजू, कुठे काय कुठे उठा आता, चला.